Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher animals. आपण reproduction in lower and higher animals हा टॉपिक शिकत आहोत. या टॉपिक मधील सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन हा पॉइंट आज आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये शिकणार आहोत. इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू learn about the significance of fertilization. The first significance, that is secondary oocyte complete the process of oogenesis and the transform into mature ovum. यामध्ये हा जो ओव्हम आहे हा ओव्हम मेटाफेज सेकंडमध्ये जो अरेस्ट झालेला असतो, हा मेटाफेज सेकंडमध्ये अरेस्ट झालेला ओव्हम त्याची पुढची प्रोसेस मिओसिस सेकंडची ही या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये कंप्लीट केली जाते आणि ट्रू ओव्हम इथे तयार केला जातो. द डिप्लॉयड क्रोमोझोम नंबर इज रिस्टोअर इन झायगोट. या झायगोटमध्ये डिप्लॉयड क्रोमोझोम नंबर रिस्टोअर केला जातो इन द झायगोट बाय द प्रोसेस ऑफ द सिंगॅमी. सिंगॅमी फर्टिलायझेशनमुळे इथे डिप्लॉयड नेचर मेंटेन केलं जातं. हे कसं हे थोडक्यात आपण इथे बघूया. जी जनरल ह्युमन बॉडी जी आहे ही सगळ्या सेल्समध्ये डिप्लॉयड नेचर आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे सगळ्या सेल्समध्ये क्रोमोझोमची संख्या ही डबल असते. 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स आर देअर इन ऑल द सोमॅटिक सेल्स इन अवर बॉडी. बट इन केस ऑफ गॅमेट, परंतु गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला काय होतं, द गॅमेट पजेसेस द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. म्हणजे या गॅमेटमध्ये नेहमी एकच सेट असतो क्रोमोझोमचा, म्हणजे 23 क्रोमोझोम या एका गॅमेटमध्ये असतात. परंतु सोमॅटिक बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम, म्हणजे प्रत्येक क्रोमोझोम हे डिप्लॉयडमध्ये असतात, पेअरिंगमध्ये असतात. आणि हे जे गॅमेट्स आहेत, हा स्पर्म आहे मेल गॅमेट आणि हा ओव्हम आहे फिमेल गॅमेट. हे ज्या वेळेला फर्टिलाइज होतात, फर्टिलायझेशन होतं, तेव्हा जो झायगोट तयार होतो तो झायगोट त्याच्यामध्ये आपल्याला 46 क्रोमोझोम, म्हणजे प्रत्येक क्रोमोझोम हा जोडीने आढळतो आणि 23-23च्या 2 क्रोमोझोमचे सेट इथे एका सेलमध्ये आढळतात. म्हणजे इथे काय केलं जातं, जो नॉर्मल डिप्लॉयड नेचर असतो तो मेंटेन ठेवला जातो या फर्टिलायझेशनमुळे. नेक्स्ट सिग्निफिकन्स, the ovum lack the centrioles necessary for the further division and is received from the sperm during the fertilization. Generally ovum मध्ये ह्या पोलार बॉडीजमुळे, म्हणजे ओव्हमची निर्मिती होत असताना पहिल्या मिओटिक डिव्हिजनमध्ये फर्स्ट पोलार बॉडी तयार होते आणि दुसऱ्या मिओटिक डिव्हिजनमध्ये सेकंड पोलार बॉडी तयार होते. आणि या पोलार बॉडीजमध्ये याचे सेंट्रिओल्स काय होतात, अटॅच होतात किंवा ते अडकून पडतात. मग हा जो फंक्शनल सेल असतो त्या फंक्शनल सेलमध्ये ह्याचे स्वतःचे सेंट्रिओल्स इथे असत नाहीत. मग सेंट्रिओल्स जर नसतील तर ह्याच्यानंतर होणारी जी मायटॉटिक डिव्हिजन, ही जी झायगोटसाठी होणारी क्रिया आहे ही कशी होईल, तर ती होण्यासाठी याला लागणारा जो सेंट्रिओल आहे हे सेंट्रिओल्स कुठून रिस्टोअर केले जातात, तर ह्या स्पर्म सेलमधून रिस्टोअर केले जातात. म्हणजे स्पर्म सेलमधला हा जो सेल आहे या सेलमधील फक्त आणि फक्त न्यूक्लियस आणि सेंट्रिओल हे दोनच घटक या ओव्हममध्ये एंटर करतात. बाकी सर्व घटक ओव्हमच्या बाहेर शिल्लक राहतात. म्हणजेच याचा मायटोकॉन्ड्रिया असेल किंवा इतर घटक असतील हे सगळे ओव्हमच्या बाहेर राहतात आणि आतमध्ये फक्त न्यूक्लियस आणि सेंट्रिओल्स हे एंटर होतात. आणि हा सेंट्रिओल जो एंटर होतो तो फर्दर मायटोटिक डिव्हिजनसाठी इथे महत्त्वाची भूमिका बजावतो. फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व्स फिशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स फ्रॉम द 2 पॅरेंट्स. आता फर्टिलायझेशन हे जे आहे हे 2 पॅरेंट्स मध्ये फर्टिलायझेशन होतं, म्हणजे 2 वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल्समध्ये फर्टिलायझेशन होतं. इट रिझल्ट इन व्हेरिएशन्स विच आर सिग्निफिकंट टू इव्होल्युशन. आणि हे 2 वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स या प्रोसेसमध्ये इन्क्लूड असल्यामुळे यामधून तयार होणारे जे जनरेशन्स आहेत ह्या जनरेशन्समध्ये आपल्याला नेहमी व्हेरिएशन्स बघायला मिळतात. आणि हे जे व्हेरिएशन्स आहेत हे व्हेरिएशन्स इव्होल्युशनसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. इव्होल्युशनमध्ये व्हेरिएशन्स इज द की रोल which is there in the evolution. Then sex of
ऑफस्प्रिंग इज डिटरमाइंड. त्यानंतरचा एक सिग्निफिकन्स म्हणजे काय, जो झायगोट तयार होतो, जो नवीन सजीव तयार होणार आहे, त्या नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये तो इंडिव्हिज्युअल मेल आहे की फिमेल आहे हे सुद्धा या फर्टिलायझेशनमध्ये ठरवलं जातं. इट डिटरमाइन्स द सेक्स ऑफ द न्यू इंडिव्हिज्युअल्स. आता इथे आपण जनरल आयडिया घेऊया. मेल ह्युमन बिईंगमध्ये 46 क्रोमोझोम असतात, म्हणजे 23 क्रोमोझोमच्या जोड्या असतात. या 23 क्रोमोझोमच्या जोड्यांपैकी 22 जोड्या ज्या आहेत इथपर्यंत, ह्या 22 जोड्यांना आपण ऑटोझोम्स असं म्हणतो. हे ऑटोझोम्स शरीराचे इतर सगळे कॅरेक्टर्स डिटरमाइन करतात, परंतु तो इंडिव्हिज्युअल मेल आहे की फिमेल आहे हे ठरवणारी एक 23वी जोडी असते, त्याला सेक्स क्रोमोझोम असं म्हटलं जातं. आणि ही जी 23वी जोडी आहे, या 23व्या जोडीमध्ये एक्स आणि वाय अशी जर पेअरिंग असेल तर तो इंडिव्हिज्युअल हा मेल असतो. आणि तसंच सिमिलरली ही जी 23वी जोडी आहे, ह्या 23व्या जोडीमध्ये एक्स आणि एक्स असे दोन जर सेम क्रोमोझोम असतील तर ती इंडिव्हिज्युअल काय असते, फिमेल असते. हे डिटरमाइन केलं जातं ह्या क्रोमोझोमवरून. मग आता हे फर्टिलायझेशनचा आणि इथे संबंध काय, तर आपण थोडक्यात इथे बघूया. जेव्हा हे इंडिव्हिज्युअल गॅमेट्स तयार करतात, म्हणजे मेल जेव्हा गॅमेट्स तयार करतील, स्पर्म्स तयार करतील, तेव्हा त्या स्पर्म्समधील 50% स्पर्म्स हे एक्स क्रोमोझोम घेऊन येणारे असतात आणि 50% स्पर्म हे वाय क्रोमोझोम घेऊन येणारे असतात. म्हणजे इथे या टोटल स्पर्म्स काउंटमध्ये 50% पॉप्युलेशन हे एक्सचं असतं आणि 50% वायचं असतं. आणि इथे जर आपण विचार केला तर यांच्या गॅमेटमध्ये जेवढे काही गॅमेट्स तयार होतात, हे सगळेच्या सगळे गॅमेट्स हे फक्त आणि फक्त एक्स या टाईपचा क्रोमोझोम घेऊन येणारेच गॅमेट्स असतात. मगाशीच आपण बघितलं हॅप्लॉइड गॅमेट्स असतात. हॅप्लॉइड म्हणजे जोडी नसते, जोडींपैकी कोणता तरी एक असतो. तसंच इथे या दोघांपैकी कोणता तरी एक असेल असं ह्या स्पर्म काउंटमध्ये असतं. आता इथे आपण थोडक्यात बघूया. तर हे फिमेलचे गॅमेट्स आहेत, हे जे आहेत फिमेलचे गॅमेट्स आहेत आणि हे मेलचे गॅमेट्स आहेत. फिमेल गॅमेट्स आपण बघू शकतो दोन्ही गॅमेट्समध्ये एक्स क्रोमोझोम आहेत, परंतु मेल गॅमेटमध्ये 50% गॅमेट जो आहे तो एक्सवाला आहे आणि 50% वायवाला असतो. तर यामध्ये पॉसिबिलिटीज आपण पुढे चेक करूया. जर असा स्पर्म की ज्यामध्ये एक्स क्रोमोझोम आहे तो ह्या ओव्हमबरोबर जर युनाईट झाला तर त्यांच्या कॉम्बिनेशनमधून ही जी 23वी जोडी तयार होणार आहे, ह्या 23व्या जोडीमध्ये काय तयार होईल, तर दोन्ही क्रोमोझोम हे एक्स एक्स असे असतील. आणि अशी कॉम्बिनेशन जेव्हा असते तेव्हा ती इंडिव्हिज्युअल काय असते, फिमेल असते. आणि दुसरा विचार आपण करूया. आता ह्या 50% स्पर्म्सपैकी जर ज्या स्पर्ममध्ये वाय क्रोमोझोम आहे तो स्पर्म जर इथे ह्या ओव्हमबरोबर युनाईट झाला तर इथे ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये ही जी 23वी जोडी तयार होणार आहे, ह्या 23व्या जोडीमध्ये हे कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळेल आणि ते काय असेल, एक्स आणि वाय. ॲज इट इज द कॉम्बिनेशन ऑफ एक्स अँड वाय, धिस इंडिव्हिज्युअल इज मेल. आणि हा इंडिव्हिज्युअल इथे काय असतो, मेल. दस द सेक्स डिटर्मिनेशन हा जो फिनॉमिना आहे की वेदर द इंडिव्हिज्युअल इज मेल और फिमेल, this phenomena is called as sex determination, and these sexes are determined with this process, and that is fertilization. Next significance is secondary oocyte, that is egg, is ovulated after LH luteinizing hormone surge at about the middle of menstrual cycle, that is day 14. आणि इथे या फर्टिलायझेशनमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही मेन रोल प्ले करते आणि मेन्स्ट्रुअल सायकलमधली 14वा जो दिवस असतो, ह्या 14व्या दिवशी हा जो फॉलिकल आहे, ग्राफियन फॉलिकल आहे, हा मॅच्युअर झालेला असतो आणि त्याच्यामधून सेकंडरी oocyte हा रिलीज झालेला असतो. म्हणजे 14व्या दिवशी हा सेकंडरी oocyte फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये प्रेझेंट असतो. हा जर प्रेझेंट असेल तर तिथे फर्टिलायझेशनची पॉसिबिलिटी असते. हा जर प्रेझेंटच नसेल तर फर्टिलायझेशन होत नाही. एग reaches the ampulla of uterine tube in
12 to 24 hours after ovulation. आणि ओव्युलेशन झाल्यानंतर 12 ते 24 तासापर्यंत हा एग जो आहे तो ॲम्प्युलामध्ये प्रेझेंट असतो. द सिलिया अँड फिमरी ऑफ द फॅलोपियन ट्यूब हेल्प्स डायरेक्ट द एग टू ऑस्टियम. आता हे जे फिमरी आहेत म्हणजे इथे फिंगर लाईक स्ट्रक्चर जे आहेत ह्यांना फिमरी म्हटलं जातं. जेव्हा हा ओव्हम ओव्हरीमधून एक्सपेल आउट केला जातो किंवा ओव्युलेशन होतं तेव्हा ह्या फिमरीमधून हा ओव्हम ह्या ॲम्प्युलामध्ये एंटर होतो आणि ॲम्प्युलाच्या सरफेसवरती किंवा इनर लायनिंगमध्ये जे काही सिलिएटेड इपिथेलियम आहे या सिलिएटेड इपिथेलियमच्या मदतीने हे सिलिया काय करतात, ह्या ओव्हमला पुढे पुढे सरकवत नेतात. हा ओव्हम जो आहे हा ओव्हम स्वतः मोटाईल नसतो, तर तो ह्या सिलियाच्या मदतीने पुढे पुढे पास ऑन केला जातो आणि हा 12 ते 24 तासापर्यंत ह्या युटेरसमध्ये जाऊन पोहोचू शकतो. ड्युरिंग कोइटस or intercourse, semen is deposited into the vagina of the female. This process is called as insemination. ज्या वेळेला इंटरकोर्स होतो त्यावेळेला इन्सेमिनेशन होतं. म्हणजेच काय, वजायना या ऑर्गनमध्ये स्पर्म रिलीज केले जातात आणि हे स्पर्म नंतर युटेरसमध्ये काय होतात, स्विम करत पुढे जाऊ शकतात. ह्युमन मेल during ejaculation gives out about 2 to 4 ml of semen with an average count of 200 to 400 million sperms. आता एका इजॅक्युलेशनमध्ये 2 ते 4 ml एवढा सिमेन इजेक्ट केला जातो व्हजायनामध्ये आणि ह्या 2 ते 4 ml सिमेनमध्ये 200 ते 400 मिलियन स्पर्म प्रेझेंट असतात. सो दिस इज अबाउट the significance of fertilization, and in this video we have learned about the significance of fertilization. You will get the notes of this video lecture in the description box. Thank you.